Ya sin ritmo bailábamos los dos. Daba lo mismo saber quién eras vos, quién era yo. Y murmuraste sin saber muy bien por qué. Amaría extrañarte al menos una vez por mes. Ya sé, mujer, esto es así. Desde el principio supe que esto era el fin. Lo sé, sabes, esto es así. Fundimos piernas para parar y seguir. Esa risa puso el final del hermoso papelón. Y de ahí al humo como un tren llegando a la estación. Vengo de lejos aprendiendo a mentir. Con un viaje corto fue suficiente para mí. Y le dije, ya sé, mujer, esto es así. El fin fue siempre el principio para mí. Lo sé y sabes, esto es así. No importa el orden, si entendés por dónde ir. La salida fue el primer paso al revés. Daba lo mismo si el camino está ahí, nadie supo cómo fue. Tener saudade, no ser lo mejor para los dos, me dijo. Me llegaste en serio, llevar mi corazón. Lo sé, mujer, esto es así. El fin fue siempre el principio para mí. Lo sé, sabes, esto es así. No importa el orden, si entendés por dónde ir. Lo sé, mujer, esto es así. आम्ही आता निघालो मावशीच्या घरातून आणि आता घरी जाऊ आम्ही. आणि तुम्हाला एक स्पेशल गोष्ट सांगते. जे माझे काका आहेत म्हणजे माझे पप्पाचे भाऊ अभिजित काका, त्यांना अगर ते हा ब्लॉग बघताय तर प्लीज तुम्हाला सांगते मी, कॉन्ग्रॅट्स फॉर युअर वेडिंग. हे बघा आकाश काका, गाडी कुठं पार्क केली? हो, कार गॅरेजला आहे. बघा ते व्हिडिओ बघताय अभिजित काका या स्नेहल काकी, सॉरी स्नेहा काकी. तर मग खूप खूप कॉन्ग्रॅट्स फॉर युअर मॅरेज. सॉरी, मॅरेज ॲनिव्हर्सरी नाही, हा फॉर युअर वेडिंग. आता तर कनेक्ट राहा. मी माझा हेचा ब्लॉग दाखवेन, लेहंग्याचा ब्लॉग दाखवेन तुम्हाला उद्या, आणि लग्नाचा ब्लॉग. ही बघा, मम्मी काय बोलताय? कुकी 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 कुकी. हाय. सो सकाळ झालेली आहे, म्हणजे 10 वाजलेले आहेत. आणि बाजूचा नॉईज इग्नोर करा. आणि सर्व झोपले आहेत. मी इथं गॅलरीत येऊन बसलेली आहे मस्तपैकी. आज आम्हाला जायचं बाहेर. सो म्हटलं एक ब्लॉग स्टार्ट करू. सो मी चालली आहे लग्नाला. मेहंदी लावली आहे, छान रंगली आहे. रंगली नसते तर अमितला सांगितलं असतं मस्तपैकी, पण रंगली आहे मेहंदी. सो आज लग्नाला जायचं आहे. सर्व घरी झोपलेले आहेत. कामाची आवराआवरी करते आणि मग निघेन थोड्या वेळाने. कालच गेली होती, मेहंदी वगैरे लावली आणि आली. बाकीचं मी काही शूट केलं नाही, कारण की शूटिंग मलाच करावे लागतं आणि एवढ्या लोकांमध्ये माझी शूटिंग करणं पॉसिबल नाही आहे. सो काल काही शूट केलं नाही. आणि यस, आज जायचं आहे
लग्नाला. सो भेटू तिथं, आपण बघू कशी तयारी करतो, काय करतो. साडी ते ॲज युजल जे साडीचा लोचा आहे माझा तो चालूच आहे. मी जुनीच साडी घालणार आहे. बघू कशी वाटते, कशी दिसते, तर ते तुम्ही मला कमेंटमध्ये सांगा. सो तयारी झाल्यावर तुम्हाला भेटूया, ठीक आहे. सो मला नेल आर्ट पण करायचा होता, पण मी लास्ट टाईम जेव्हा नेल आर्ट केला होता त्याच्यानंतर मला थोडासा म्हणजे फिअर आला की नको नेल आर्ट करायला, म्हणून मी अशी नेल पेंट यूज केली आहे. छान वाटते, असं काय नाही की खराब वाटते, तर नको ते यूज करायला, कारण खूप नखं हार्श वाटतात नंतर, म्हणून मी नेल आर्ट केला नाही. 2 वेळा अपॉइंटमेंट घेतली आणि तेच विचार करते मेकअप पण घरीच करू. बाहेर नको जायला, तेवढं टाईम पण नाही आहे आणि घरीच करायचा प्रयत्न करते. सर्वात आधी त्या घरचे कामं आवरते आणि आता चाय पण नाही पिली आहे. चाय नाही पिली तोपर्यंत माझं डोकं काम नाही करणार. सो बघू आजच्या दिवसात काय काय घडते. आणि मी आतापासून विचार करते की असं गॅलरीत वगैरे येऊनच व्हिडिओ बनवायला पाहिजे, कारण की घरी चांगला म्हणजे इम्पॅक्ट नाही येत तेवढं, म्हणजे सनलाईट वगैरे येत नाही ना, तर मग ते चांगलं पण नाही वाटत. आता जरा व्यवस्थित वाटते, नाही तर नुसतं असा काळा काळा चेहरा दिसतो. सो मला नाही आवडत. मग ते माझा नॅचरल लुक जो आहे तो दबून जातो. आय एम अ नॅचरल ब्युटी. तसं काही नाही आहे, मस्करी करते. सो ना मी ना असं खूप अंडर कॉन्फिडंट फील करते, काय माहिती का, पण मी असंच फील करते की मी अशी तयार झाली तर कसं वाटेल, तशी तयार झाली तर कसं वाटेल. मी का असं विचार करते, मी खूप अंडर कॉन्फिडंट झाली. अरे मी जशी तयार होऊन स्वतःला चांगली वाटायला पाहिजे. लोकांचं काय करायचं आहे, मला लोणचं घालायचं आहे का, लय झालं, लय लोकांबद्दल विचार केला, आता काय करायचं आहे मला विचार. सो मला असं वाटतं की का मी एवढी अंडर कॉन्फिडंट झाली. ॲक्च्युली काय असते माहिती आहे का, ज्यावेळेस पण आपण कुठल्या गोष्टी लाईफमध्ये करतो आणि त्याच्यामध्ये काही लोक आपल्याला क्रिटिसाइज करतात की असं का करते, अरे असं नको, अरे तसं नको, तसं नको, अरे असं नको, अरे असं नको, तसं नको, ते करता 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 आमचा लेवलच डाऊन होतो, आमचा मॉरलच डाऊन होतो, मग आम्ही असे बनून जातो. सो ते माझ्यासोबत झालं आहे. सो मला असं वाटतं आहे की नको तसं व्हायला, ग्रो करूया. आता यूट्यूब आहे आपला चॅनल, सो यूट्यूबसोबत ग्रो करूया. बघू यूट्यूब मला काय काय आणि किती काय शिकवतं, तो मी खूप एक्सायटेड आहे. सो मी आता माझी मॉर्निंगची चाय एन्जॉय करते. आवाज थोडा खराब आहे, तो थोडा ॲडजस्ट करा. तब्येत थोडी नरम गरम चालली आहे. सो मी माझ्या मॉर्निंगची चाय एन्जॉय करते. तुम्ही तुमच्या मॉर्निंगची चाय एन्जॉय करतात का, तर ते मला कमेंटमध्ये नक्की सांगा. कारण की हा वेळ पूर्ण दिवसात माझा फेवरेट टाईम आहे, कारण की हे 10 मिनटं माझे आहेत. हा माझा मी टाईम आहे. सो मी माझा मी टाईम एन्जॉय करते. सो बाय, भेटूया नेक्स्ट पार्टमध्ये.